Hello students. In previous lecture we learned about the different planting systems for the fruit crops. In today's lecture we are going to learn the special horticultural practices. It is also called as fruit maximizing practices. These practices are followed in fruit crops. So let's see these different special horticulture practices. Growth and fruitfulness of the plant is generally influenced by the relative proportion of carbohydrate and nitrogen. Therefore, for good yield, there should be greater carbohydrate than nitrogen. So, there are some practices which are followed in some fruit crops to induce more fruiting and the quality more fruiting, and they are as below. So, जी प्लांटमध्ये काही ग्रोथ आणि फ्रूटफुलनेस असेल तर ती जनरली इन्फ्लुअन्स करण्यासाठी आपल्याला त्याचं जे रिलेटिव्ह प्रपोर्शन आहे कार्बोहायड्रेट नायट्रोजनचं ते महत्त्वाचं त्याच्यामध्ये पाहिजे असतं. सो कार्बोहायड्रेट इट गिव्ज दी मोर फ्लावरिंग अँड फ्रुटिंग अँड नायट्रोजन इट गिव्ज दी व्हेजिटेटिव्ह ग्रोथ. तर व्हेजिटेटिव्ह ग्रोथ आणि फ्रूटफुलनेस हे दोन्ही सांभाळण्यासाठी त्यांच्या प्लांट्समध्ये कार्बोहायड्रेट आणि नायट्रोजनचा रेशो किंवा प्रपोर्शन त्यांचं व्यवस्थित असलं पाहिजे. बट फॉर दी मोर फ्रूटफुलनेस अगदी आपल्या फ्रुटिंग त्यांचं इल्ड जास्त पाहिजे असेल तर त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेटचं प्रमाण हे ग्रेटर पाहिजे दॅन दी नायट्रोजन. सो टू इन्क्रीज दिस कार्बोहायड्रेट or to increase the more quality of yield and also quantity of yield, these special horticultural operations are followed. So first operation is, or first special horticulture practice is root pruning and root exposure. Water is withheld for about 2 months before the blooming season. After about a month, the soil around the tree is removed and to expose the roots within a radius of 60 cm. The fibrous roots are cut and the remaining area of the orchard is plowed. म्हणजेच वॉटर इज विथहेल्ड फॉर अबाउट 2 months बिफोर दी ब्लूमिंग सीझन. म्हणजे त्या फ्रूट क्रॉपचं फ्लावरिंग सीझन यायच्या आधी आपण ते जे इरिगेशन त्याला देणार असतो तर ते आपण थांबवून ठेवायचं. वॉटर इज विथहेल्ड त्याला आपण म्हणतो वॉटर इज विथहेल्ड म्हणजे पाणी थांबवून ठेवणे किंवा धरून ठेवणे बिफोर दी ब्लूमिंग सीझन. त्याचा जो फ्लावरिंग सीझन असेल तर त्याच्या आधी आपण ते पाणी थांबवून ठेवणं त्यालाच आपण किंवा रोखून धरणं त्यालाच आपण रूट प्रुनिंग किंवा रूट एक्सपोजर म्हणजेच त्याला आपण थोडासा स्ट्रेस देणं असं आपण म्हणत असतो. सो आफ्टर अबाउट अ मंथ द सॉईल अराउंड द ट्री इज रिमूव्ड. आफ्टर अबाउट अ मंथ द सॉईल अराउंड द ट्री इज रिमूव्ड टू एक्सपोज द रूट्स विदिन अ रॅडियस ऑफ 60 cm. मग त्याच्यानंतर साधारणतः 60 सेंटीमीटरच्या अंतरावरती जे काही रूट्स असतील तर ते रूट्स आपण सॉईल त्याच्यावरचे रिमूव्ह करतो आणि ते रूट्स एक्सपोज टू दी सनलाईट आपण ते सगळे काही जे रूट्स असते एक्सपोज टू दी सनलाईट करत असतो. ड्युरिंग दिस दी फायबर्स रूट्स आर कट. जे काही तंतुमुळं असतात तर ते आपण कट करतो आणि आफ्टर दॅट द रिमेनिंग एरिया ऑफ द ऑर्चर्ड इज प्लॉड. नंतर जो राहिलेला पूर्ण एरिया असेल तो 2 प्लांट्समधला वगैरे तर तो आपण प्लॉईंग करतो त्याच्यामुळे नांगरणी करून घेतो. द ट्रीज आर अलाउड टू गो ड्राय अंटिल दिअर लिव्ज विदर अवे. त्याच्यानंतर त्या झाडांमध्ये अशा प्रकारची प्रोसेस होते की आपण पूर्णपणे त्यांच्यामध्ये स्ट्रेस दिल्यामुळं पाणी आपण त्यांचं इरिगेशन थांबवून ठेवल्यामुळं त्या झाडांमध्ये आपोआप त्यांचा पूर्णपणे झाडं वाळून जायला सुरुवात होते. म्हणजे त्यांची पानं पूर्णपणे आधी येलोईंग होतात म्हणजे पिवळी पडतात आणि आफ्टर दॅट त्यांचे ते पानगळसुद्धा गळायला किंवा पानगळ व्हायला सुरुवात होत असते म्हणजे पानं गळून पडतं त्यांच्यामध्ये. सो द टाईम टेकन फॉर लीफ फॉल is from 3 to 4 weeks and exposed roots are then covered with a soil and manure. म्हणजे साधारणतः 3 ते 4 आठवड्यामध्ये ती पानं त्यांची पूर्णपणे गळून पडतात आणि आफ्टर दॅट दी सॉईल इज कवर्ड विथ दी मॅन्युअर मिक्सचर अँड दी ट्रीज इमिडिएटली गिवन अ लाईट इरिगेशन. त्याच्यानंतर साधारणतः 1 ते 1.5 महिन्यामध्ये ही सगळी त्यांची पानं गळून जाण्याची प्रोसेस होत झाल्यानंतर मग आपण त्यांच्यामध्ये मॅन्युअर मिक्सचर करतो. म्हणजे फर्टिलायझर्स जे असतील किंवा मॅन्युअर जे असेल ते आपण त्यांच्यामध्ये मिक्स करतो. ते इट इज गिवन टू दी दॅट सॉईल. आफ्टर दॅट मॅन्युअर फर्टिलायझेशन दी स्मॉल और लाईट इरिगेशन इज गिवन टू दीज ऑर्चर्ड. तर आपलं एक हलकंसं इरिगेशन आपण त्यांना देतो जेणेकरून फक्त जमीन ओली झाली पाहिजे. जास्त आपण इरिगेशन देत नाही की एखाद्या वेळेस त्यांना जास्त इरिगेशन दिल्यामुळे त्या झाडाला स्ट्रोक बसू शकतो तर त्यामुळे आपण लाईट इरिगेशन फर्स्ट टाईम देतो. सो दॅट इज आफ्टर दी 4 to 5 days and that is after 4 to 5 days more copious water is given.
आफ्टर दॅट देन सेकंड इरिगेशन इज गिवन आणि त्याच्यानंतर सुद्धा आपण 4 ते 5 दिवसांनी एक चांगलं भरपूर असं पाणी, पुष्कळ पाणी आपण त्या ऑर्चर्डला देतो किंवा झाडांना देत असतो. आफ्टर 10 days द फुल डोस ऑफ वॉटरिंग इज गिवन अँड द ट्रीज बस्ट इन टू फ्लावरिंग. साधारणतः 10 दिवसांमध्ये आपण त्यांचं पूर्णपणे पाण्याची इरिगेशन दिल्यानंतर त्यांचं इट बस्ट इन टू दी फ्लावरिंग इन अबाउट 2 to 3 weeks फ्रॉम फर्स्ट इरिगेशन. साधारणतः फर्स्ट इरिगेशन 2 ते 3 आठवड्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात की त्यांच्यामध्ये फ्लावर्स लागायला सुरुवात झाली असेल. ते फ्लावर्स अगदी खूप जास्त प्रमाणामध्ये लागलेले सुद्धा आपल्याला दिसतात. सो दिस इज दी रूट प्रूनिंग अँड रूट एक्सपोजर. देन सेकंड ऑपरेशन or second special horticulture practice is ringing in mango. So ringing is a special horticulture practice and ringing is specially done in mango. म्हणजे रिंगिंग हे एक स्पेशल हॉर्टिकल्चर प्रॅक्टिस आहे जे की आपण फक्त मँगोमध्ये फॉलो करत असतो. सो दिस इज वन ऑफ दी वेल नोन मेथड फॉर इंड्युसिंग फ्रूट बर्ड फॉर्मेशन. म्हणजे इट इज अ वेल नोन मेथड विच इज यूज फॉर फ्रूट बर्ड फॉर्मेशन. म्हणजे जे काही त्यांचे फ्रूट बर्ड्स असतील किंवा त्यांचे फ्लावर्स असतील ते इन्क्रीज करण्यासाठी, ॲटोमॅटिक त्यांचं इल्ड वाढवण्यासाठी आपण हे रिंगिंग ऑपरेशन मँगोमध्ये करत असतो. सो दिस ऑपरेशन कन्सिस्ट ऑफ रिमूव्हिंग अ स्ट्रीप ऑफ bark of 2 to 3 centimeter from a branch or trunk of the tree. सो रिंगिंग म्हणजे काय तर 2 ते 3 सेंटीमीटर आपण बार्क त्यांची आपण काढत असतो फ्रॉम दी ब्रांच. म्हणजे त्यांच्या ब्रांचपासून ते आपण 2 ते 3 असे गोलाकार साल आपण काढतो किंवा एखाद्या ट्रंकवर सुद्धा आपण हे ऑपरेशन करू शकतो. सो हेन्स इन मँगो ड्युरिंग रिंगिंग the 2 to 3 centimeter bark of branch or trunk is removed and then ringing interrupts the downward movement of the carbohydrates and thus it causes them accumulate to above the ring. मग हे आपण रिंगिंग हे ऑपरेशन 2 ते 3 सेंटीमीटर बारकी आपण मँगोच्या ब्रांचवरती आपण करतो. तर त्याची गोलाकार साल आपण पूर्णपणे काढून घेतो त्या फांदीवरची. तर ती फांदीवरची गोलाकार साल काढल्यामुळे काय होतं तर जे काही रिंगिंग इंटरप्ट द डाऊनवर्ड मुवमेंट ऑफ कार्बोहायड्रेट, म्हणजे हे काही रिंगिंग जे आहे तर ते इंटरप्ट करतं, डिस्टर्ब करतो कार्बोहायड्रेट फ्लो त्यांचा जो जाणारा असतो डाऊनवर्ड मुवमेंट ज्याची होत असते तर तो कार्बोहायड्रेट फ्लो डिस्टर्ब होतो अँड दस इट कॉजेस देम टू ॲक्युमुलेट अबोव द रिंग. आणि त्याच्यामुळे हा जो कार्बोहायड्रेट फ्लो होतो अबोव द रिंग ॲक्युमुलेट होतो. बट द रिंग टू बी व्हेरी स्मॉल अँड सो दॅट द वुंड इज हिल्ड अप. पण ज्यावेळेस आपण जी रिंगिंग करत असतो तर ती रिंग करताना फक्त त्याची गोलाकार साल आपण काढत असतो. त्याला कोणत्याही प्रकारची मोठी जखम होता कामा नये, कारण की जर ती झाली तर आपण पटकन ती भरून काढू शकत नाही. त्यामुळं तिथं आपण एक काळजी घेतली पाहिजे की ती जी आपण रिमूव्ह करतोय साल किंवा त्यावेळेस आपण त्याच्यावर कट घेत असतो तो अगदी ती जखम वुंड इज व्हेरी स्मॉल असली पाहिजे की जेणेकरून लगेच हिलअप झाली पाहिजे, भरून आली पाहिजे. सो देर इज नो एनी सिरियस डॅमेज टू दी ट्री इटसेल्फ. ओनली फ्यू सिलेक्टेड ब्रांचेस शुड बी रिंग्ड. मग त्याच्यावरती आपण फक्त काही सिलेक्टेड ब्रांचेसवरती आपण हे रिंगिंग करू शकतो. 4 ते 5 ब्रांचेसवरती आपण सिलेक्टेड ज्या ब्रांचेस आहेत त्याच्यावरती आपण हे रिंगिंग करू शकतो. सो रिंगिंग इज डन ऑर फॉलोड बिफोर द 3 months ऑफ फ्लावरिंग टाईम. मग मँगोमध्ये यांचा फ्लावरिंग टाईम साधारणतः त्या फ्लावरिंग टाईमच्या आधी 3 महिने आपण करतो. साधारणतः मँगोमध्ये फ्लावरिंग टाईम नोव्हेंबर टू डिसेंबर असतं, त्यावेळेस त्याला मोहर येत असतं. तर त्याच्या आधी आपण जुलै ऑगस्टमध्ये किंवा जून टू ऑगस्ट या पिरियडमध्ये आपण रिंगिंग हे ऑपरेशन करू शकतो. सो रिंगिंग इज समटाइम्स रिस्टोर टू इंड्यूस फ्लावरिंग इन ओव्हर विगरस मँगो ट्रीज. म्हणूनच आपण रिंगिंग असं म्हणू शकतो की त्याच्यामध्ये टू इंड्यूस मोर फ्लावरिंग इन ओव्हर विगरस मँगो ट्री, ज्याच्यामध्ये अगदी खूप ओव्हर विगरस ग्रोथ होत असते तर त्याच्यामध्ये मोर फ्लावरिंग आणि मोर फ्रुटिंग लागण्यासाठी आपण हे रिंगिंग ऑपरेशन करत असतो. सो रिंगिंग करण्याचा मँगोमध्ये हा एकच हेतू असतो टू इन्क्रीज देअर फ्रूट बर्ड फॉर्मेशन ऑर अल्टिमेटली त्यांचं जे फ्रूट प्रोडक्शन आहे किंवा फ्लावरिंग आहे तर ते इन्क्रीज करण्यासाठी आपण हे रिंगिंग ऑपरेशन मँगोमध्ये फॉलो करत असतो. सो देन नेक्स्ट ऑपरेशन इज अ गर्डलिंग. सो गर्डलिंग इट इज ऑल्सो सेम ॲज दॅट ऑफ दी रिंगिंग. जसं आपण रिंगिंग हे मँगोमध्ये करत असतो त्याचप्रमाणे गर्डलिंग हे ग्रेपमध्ये करत असतो. तर गर्डलिंग आणि रिंगिंग हे दोन्ही सेमच ऑपरेशन आहेत. याच्यामध्ये सुद्धा आपण 2 ते 3 सेंटीमीटर बार्क ही रिमूव्ह करत असतो त्यांच्या स्टेमवरून किंवा ब्रांचवरून. तर त्याच पद्धतीने रिंगिंगमध्ये सुद्धा आपण मँगोवरती ते करत असतो. तर गर्डलिंगचा आपला हेतू काय असतो, पर्पज काय असतो, टू इन्क्रीज मोर फ्लावर्स और मोर फ्रूट प्रोडक्शन. त्यांच्यामध्ये आपल्याला जास्तीत प्रमाणात फ्रूट प्रोडक्शन वाढवण्यासाठी आणि मोर फ्लावरिंग वाढवण्यासाठी आपण हे गर्डलिंग ऑपरेशन करत असतो. मोस्टली गर्डलिंग इन ग्रेप स्टेम गर्डलिंग इज फॉलोड. मोस्टली आपण त्याच्या स्टेमवरती हे गर्डलिंग ऑपरेशन करत असतो. सो दिस इज वन ऑफ द वेल नोन मेथड फॉर इंड्युसिंग फ्रूट बर्ड फॉर्मेशन अँड दिस प्रॅक्टिस इज सेम
ॲज दॅट ऑफ दी रिंगिंग. जशी रिंगिंग आहे तर तसेच गर्डलिंगसुद्धा त्याच्यासारखं सेम आहे. सो इट इन्क्रीजेस दी कलर क्वालिटी अँड ऑल्सो इल्ड ऑफ दी ट्री. म्हणजे गर्डलिंगचा आपला फायदा काय होऊ शकतो, तर गर्डलिंगमुळे आपण केल्यामुळे द्राक्षामधला जो कलर असेल, क्वालिटी असेल, त्याचं इल्ड हे सुद्धा चांगल्या प्रमाणात सुधारलं जातं. आणि इन दिस प्रॅक्टिस also 2 to 3 सेंटीमीटर ऑफ बार्क और गर्डर पोर्शन इज रिमूव्ह. जेवढा काय आपण गर्डर पोर्शन केलेला आहे, गर्डर म्हणजे थोडक्यात रेखांकित आपण केलेला म्हणतो, तर तो पोर्शन आपण जो खून करून ठेवायचो तो पोर्शन आपण गोलाकार काढणं, त्यालाच आपण गर्डलिंग म्हणत असतो. दी वुंड इज हील्ड अप विदाउट कॉझिंग एनी डॅमेज टू दी ट्री. जी काही जखम असेल ते कोणत्याही प्रकारचं डॅमेज झाडाला न होतात व्यवस्थित भरून आले पाहिजे. अँड गर्डलिंग इज जनरली फॉलोड इन ग्रेप. गर्डलिंग हे ऑपरेशन ग्रेपमध्ये आपण फॉलो करत असतो. सो आय होप यू अंडरस्टँड दिस स्पेशल हॉर्टिकल्चर प्रॅक्टिस, दॅट इज दी रूट प्रूनिंग अँड रूट एक्सपोजर अँड रिंगिंग इन मँगो अँड गर्डलिंग इन ग्रेप. So in next lecture we take the another special horticulture practices. So today, okay, thank you.